वसई विरार पालघर या भागामध्ये केळवे भागामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी घरोघर उकड हंडी नावाचा खाद्यपदार्थ बनवला जातो किंवा उकड हंडीमध्ये एक भाजी बनवली जाते। बऱ्याचशा लोकांना उकड हंडी म्हणजे नक्की काय हे माहिती नाही आहे। तर आज मी आगाशी गावामध्ये लक्ष्मण पाटील, ज्यांना भाई म्हणून सगळे ओळखतात, लक्ष्मण पाटील, राजन पाटील जे या भागातले माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्याकडनं आज त्यांच्या घरी उकडहंडी ते बनवत आहे। तर आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत की उकडहंडी म्हणजे नक्की काय आणि ही कशी बनवली जाते। भाई मला सांगा की उकडहंडीचा इतिहास काय? आपल्याला इतके वर्ष माहिती आहे, उकडहंडी म्हणजे नक्की काय, त्याचा इतिहास काय? उकडहंडी असे की परंपरा जास्त केळवा माहीमची, तिथून त्या मुली वगैरे आल्या तेव्हा इथे हे आलं केळवा माहीमवरून आणि ह्या सीझनमध्ये सगळ्या भाज्या मिळतात। कोणफळ मिळते, कांदा मिळतो, पात कांदा मिळतो, वाल मिळतो, चणा मिळतो, बटाटा, कांदा सगळ्या वस्तू असतात। तीळ टाकावे लागतात, त्याच्यात शेंगदाणा टाकतो आपण आणि अशा तऱ्हेने उकडहंडी बनवतात। त्याला मडक्यामध्ये ते अगदी सगळं मीठ मसाला सगळं लावून मडक्यामध्ये घालून ती मडकी म्हणजे बाहेर शेकोटी करून त्याच्यावर ते मडकं ठेवायचं आणि त्याच्यावरती नारळाची सालं वगैरे ठेवून गरम करायची। मग ते एक तासभराने ती उकडहंडी तयार होते। त्याच्यात आपण शेवगाच्या शेंगा वगैरे सगळं पण वापरतो आपण। विशेष वाडवळ समाजाने ही परंपरा जपलेली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता आता त्यांची संस्कृतीच लोकांची झालेली आहे की संक्रांत झाली की आपण ही उकडहंडी केलीच पाहिजे, हे होऊनच गेलेलं आहे, पारंपरिक। आपण काय सांगाल? आपल्यासोबत संजय पाटील आहेत, काय सांगाल तुम्ही की उकडहंडीचा इतिहास काय आणि कशी बनवली जाते, काय काय त्यासाठी वापरलं जातं? उकडहंडी इतिहासमध्ये परंपरा आहे, वाडवळ समाज विशेषतः केळवा माहीम ह्या बाजूलाच ती जास्त प्रमाणात केली जाते। तिथनं ज्या आता लग्न होऊन मुली येतात त्या इथे बनवतात आणि ते आमची आई त्यात फार एक्सपर्ट होती आणि तिच्याकडनं आम्ही थोडेसे ते शिकलेलो आहोत बनवायला। पण कसं बनवतात म्हणजे काय काय आहे त्याच्यामध्ये? महत्त्वाचं म्हणजे कोणफळ असतं, वांगी असतात, शेंगा असतात, वालाच्या शेंगा, तर वाटाण्याच्याही शेंगा चालतात, चणे असतात ओले आणि त्याचं कांद्याचं पातं म्हणजे ओला कांदा पातं म्हणतात, तो कांदा असतो आणि असे शेगवाच्याही शेंगा घालतात। अशा वेगवेगळ्या भाज्या घालून ते नंतर मसाला वगैरे लावून त्या एकत्र करून मडक्यात भरल्या जातात। मडक्याला पहिलं त्याला खाली त्या जळू नयेत म्हणून केळीची पानं लावतात आणि त्या केळीची पानं आतून केळी आणि त्याच्यात ते भरलं जातं आणि परत वरती केळीची पानं भरपूर प्रमाणात ठेवून ते उलटं ठेवून त्याच्यावर नाळाची सालं वगैरे लावून सगळं त्याला पेटवलं जातं, म्हणजे अग्नी त्याला पेटवतात ते आणि नंतर तासाभराने ती त्या मडक्यामध्ये शिजून तयार होते आणि सगळे कुटुंबातले एकत्र मिळून ती भाजी खातात। चवीला एक वेगळी भाजी लागते आणि नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल की ही आपली परंपरा आहे? ही आपली परंपरा आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला ऊर्जेची गरज जास्त असते आणि त्यात वापरणारे पदार्थ आहेत, कोणफळ म्हणा, तीळ म्हणा किंवा शेंगदाणा आहे, चणा आहे, यातनं जास्तीत ऊर्जा आपल्या शरीराला मिळते आणि ह्या सीझनला ती खाण्याची चव एक वेगळीच चव असते। कारण ते पदार्थ जस्ट आता जे आलेले असतात, पावसाळ्यात गेलेला असतो आणि हे कोणफळ वगैरे आहे ते तयारी झालेलं असतं, तर त्याची एक वेगळीच चव। परत सर्व भाजीपाला आजूबाजूला ज्या आपल्याकडे वस्तू मिळतात त्याची आपल्या सर्व तरुणाईला एक ओळखही त्या निमित्ताने होतं। पूर्वी काय भाजी बनायची आम्हाला माहीत नसायचं, आता आमच्या आईकडनं जेव्हा आम्हाला कळलं, म्हणजे आईने जे बाहेरून आणलं ते आम्हाला माहिती पडली, त्यामुळे आता आम्ही करतो। आता आमची मुलंही त्या गोष्टीकडे दरवेळेला चौकशी करणं, बाबा ह्यावर्षी बनवणार आहेत की नाही, तर त्यांना एक आवड निर्माण झालेली आहे। तर अशा पद्धतीने ही एक आपण जी परंपरा आपल्याकडे आलेली परंपरा आहे ती आता पुढच्या पिढीकडे आपण ट्रान्सफर करूया आणि अशा पद्धतीने हे पदार्थ बनवून कुटुंब एकत्रितरित्या बसून रात्री गरमागरम उकडहंडी खाण्याची मजा असते ती मला वाटतं आणखी कुठच्या पदार्थाला असेल असं वाटत नाही। बर्गर किंवा पिझ्झामध्ये नाही। तर आणि हीच जी बर्गर पिझ्झाची पिढी आहे ती निश्चितपणे या चवीकडे वळतील याची आम्हाला खात्री आहे। ह्या दिवशी आम्ही फक्त ही भाजी आणि मोडकं वगैरे बनवतो आम्ही किंवा आपलं इडली वगैरे बनवतो, पण भात आम्ही त्या दिवशी खात नाही। ह्याच्यावरतीच जास्तीत जास्त करतो, पूर्ण दिवस जातो आमचा। आपण स्क्रीनवर बघू शकतोय की उकडहंडीसाठी कोणत्या भाज्या लागतात आपण स्क्रीनवर पाहू शकतोय आणि आता ह्या सर्व भाज्या एकत्र केल्यानंतर या मडक्यामध्ये त्या भाज्या
एकत्रित करून त्यानंतर शेकोटी पेटवली जाते आणि त्या शेकोटीवरती 1 तासभर साधारण तासभर या भाज्या संपूर्ण शिजवल्या जातात आणि त्यानंतर सगळं कुटुंब एकत्र येऊन या उकडहंडीचा जी भाजी आहे त्याचा आस्वाद घेतात. गॅस किंवा भांड्यांचा वापर न करता शेकोटीवरती आणि मडक्यामध्ये शिजवल्या जातात. ही खास करून केळवा माहीम आणि वसई विरार, पालघर जिल्ह्यातलं केळवा माहीम आणि वसई विरार या भागाची ही एक वैशिष्ट्य आहे खाद्य परंपरेचं आणि आज आपण त्याचा आढावा घेतलेला आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.